मोस्टली 99% धड्याखालचे विचारले जातात. हा एक स्कोरिंग विषय आहे. मागील कमीत कमी 5 वर्षाचे पेपर तुम्ही बघणं अपेक्षित आहे. ती ठिकाणं नक्की कुठे आहेत? मोस्टली जास्तीत जास्त इतर रेफरन्स बुक वापरण्यापेक्षा पाठ जो आहे इतिहास भूगोल पुस्तक ते सविस्तर मुलांनी सर्व धडे व्यवस्थित वाचले पाहिजेत. तर 9 धड्याचे विधाने पूर्ण करा. फुलस्केपवर असं सलग लिहा तुम्ही. असं भूगोलाचाही करा. मग दुसरा प्रश्न चुकीची जोडी, अगदी मागील काही प्रश्नपत्रिकेतील चुकीच्या जोड्या हे एकत्र तुम्ही फुलस्केपवर लिहून ठेवा. फाईल करा वाटल्यास. नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री ओनली मानिनीमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते. परीक्षा माझी 10वीची या विशेष भागामध्ये आज मी आलेले आहे डॉक्टर बेडेकर विद्या मंदिर माध्यमिक विभागात. ठाण्यामध्ये ही शाळा आहे आणि याच शाळेमध्ये आज आपण अश्विन मॅमना भेटतोय. नमस्कार मॅम, स्वागत आहे तुमचं ओनली मानिनीमध्ये. बघायला गेलं तर समाजशास्त्र या विषयावर आज आम्ही चर्चा करणार आहोत. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असणार आहे, तुम्हाला पास होण्यासाठी कोणते विशेष गुण हवेत किंवा कोणते प्रश्न तुम्ही बघितले पाहिजेत बारकाईने, त्याचबरोबर समाजशास्त्र हा विषय कशा पद्धतीने डिवाइड होणार आहे, असे असंख्य प्रश्न आहेत माझ्याकडे. ते आज मी मॅमना विचारणार आहे. नमस्कार मॅम, पहिल्यांदा सुरुवातीलाच मला विचारायचं की समाजशास्त्राविषयी किती मार्कांसाठी आहे आणि कशी विभागणी झाली? समाजशास्त्र हा विषय जो आहे तो 100 मार्कांचा आहे आणि 80 मार्क जे आहेत ते लेखी परीक्षेसाठी आहे. 20 मार्क अंतर्गत मूल्यमापन हे मार्क आम्ही शाळेकडून देतो. तर डिवायडेशन इतिहासाचा लेखी पेपर हा 40 मार्काचा असणार आहे. त्यामध्ये इतिहास 28 मार्क आणि राज्यशास्त्र जे आहे ते 12 मार्काचं आहे. असं टोटल लेखी पेपर 40 मार्कांचा आहे. भूगोलाचा लेखी पेपर जो आहे तो सुद्धा 40 मार्कांचा आहे. आणि भूगोलाचं डिवायडेशन असं आहे की वस्तुनिष्ठ प्रश्न जे आहेत ते साधारणपणे 26 मार्कांचे विचारले जातात. कारणे लिहा 6 मार्क आहेत. सविस्तर उत्तरे 8 मार्क, असे 40 मार्काचा लेखी पेपर आहे. अंतर्गत मूल्यमापन जे आहे ते इतिहास 20 मार्क, इतिहास भूगोल 20 मार्क. त्यामध्ये इतिहासाला 10 मार्क आहेत आणि भूगोलाला 10 मार्क आहेत. हे 10 मार्क देताना आम्ही स्वाध्याय जे आहेत ते इतिहासाचे स्वाध्याय 5 मार्काला, भूगोलाचे स्वाध्याय 5 मार्क, प्लस आम्ही MCQ टेस्ट जी आहे ती घेतो, इतिहासाची 5 मार्काची आणि भूगोलाची 5 मार्काची. तर हे 20 मार्क जे आहेत ते बोर्डाकडे पाठवले जातात. ते आम्ही शाळेतून देतो. MCQ टेस्ट आम्ही शाळेमध्ये अरेंज करतो. त्या पद्धतीने ते मार्क दिले जातात. त्यानंतर मुलांना मी एवढं सांगेल की मोस्टली जास्तीत जास्त इतर रेफरन्स बुक वापरण्यापेक्षा पाठ जो आहे इतिहास भूगोल पुस्तक ते सविस्तर मुलांनी सर्व धडे व्यवस्थित वाचले पाहिजेत. प्लस मोस्टली 99% जे आहेत ते स्वाध्यायमधील प्रश्न विचारले जातात. जसं विधाने पूर्ण करा, चुकीची जोडी ओळखा, सविस्तर उत्तर, कारण द्या, हे मोस्टली 99% धड्याखालचे विचारले जातात. 1% जे आहे ते ओव्हरऑल धड्यावर वगैरे असं विचारले जातात. तर मोस्टली जर 99% साठी मुलांनी पुस्तक रेफर केलं, स्वाध्यायमधील प्रश्न जर त्यांनी जास्त करून सराव केला त्याचा, तर मुलं नक्कीच छान मार्क मिळवू शकतात. तुम्ही पहिल्यांदाच मला वाटतं खूप छान माहिती दिलीत की कशा पद्धतीने याचं डिवायडेशन आहे आणि काय करायला लागणार आहे. पण मला विचारायला आवडेल की बेसिक बघायला गेलं तर कशा पद्धतीने प्रश्न असतात, म्हणजे रिकाम्या जागा किती असतात, किती मार्काला कोणता प्रश्न असतो, स्पष्टीकरण किंवा थोडक्यात उत्तरे लिहा, यापैकी कसं असणार आहे सविस्तर? ओके, ठीक आहे. आता इतिहासाच्या पेपर बद्दल आपण अगोदर बघूया. प्रश्न पहिला अ जो आहे तो दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. हे 3 मार्काला असतं. नंतर पहिल्या प्रश्नामध्ये ब प्रश्न जो आहे तो चुकीची जोडी ओळखा असा असतो. त्यामध्ये पण 3 चुकीच्या जोड्या येतात. त्यातील 3 पैकी 3 मुलांना सोडवायचे असतात. या पहिल्या 2 प्रश्नामध्ये ऑब्जेक्टिव्ह नसतात. हे 3ही 6 मार्क मिळवणं महत्वाचं आहे. प्रश्न दुसरा अ जो आहे तो सूचनांनुसार कृती करा. यामध्ये साधारणपणे 3 प्रश्न विचारले जातात. संकल्पना चित्र पूर्ण करा किंवा कालरेषा पूर्ण करा किंवा तक्ता पूर्ण करा. या तिघांपैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे असतात. प्रत्येक प्रश्न जो आहे तो 2 मार्काला असतो. असे 4 मार्क या प्रश्नाला आहेत. प्रश्न दुसरा ब जो आहे तो थोडक्यात टिपा लिहा. यामध्ये 3 प्रश्न विचारले जातात. पैकी 2 जे आहेत ते 4 मार्काला मुलांना सोडवायचे आहेत. प्रश्न तिसरा जो आहे तो विधाने सहकारण स्पष्ट करा. यामध्ये सुद्धा 4 पर्यायांपैकी 2 सहकारण स्पष्ट करा हे प्रश्नांची उत्तरं मुलांना सोडवायची असतात. ते सुद्धा 4 मार्काला. प्रश्न चौथा जो आहे तो
पुस्तकातीलच उतारा दिलेला असतो, त्या उतार्यावर आधारित त्या उतार्याचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा असं असतो. यामध्ये 1+1+2 असं मार्कांचं डिवायडेशन असतं. प्रश्न 5वा जो आहे तो सविस्तर उत्तरे लिहा. 4 प्रश्नांपैकी कोणतेही 2 प्रश्न मुलांना प्रत्येकी 3 मार्काला सोडवायचे असतात. प्रश्न 6अ इथून राज्यशास्त्र सुरू होतो. राज्यशास्त्रामध्ये प्रश्न 6वा जो आहे तो दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. यामध्ये प्रत्येकी 2 प्रश्न येतात मॅडम, आणि यामध्ये 2ही प्रश्न मुलांना सोडवायचे असतात. इथे पर्याय नाही. प्रश्न 7वा जो आहे तो चूक की बरोबर लिहा, प्लस त्याचं कारण सुद्धा लिहायचं आहे. चूक की बरोबर जे आहे ते 1 मार्काला ओळखलं तर तुम्हाला मिळतो, बट कारण तुम्ही लिहिलं नाही तर इथे तो मार्क कापला जातो. त्यामुळे त्या मुलांनी सकारण उत्तर हे स्पष्ट केलं पाहिजे. म्हणजे जर चूक असेल किंवा बरोबर असेल तर फक्त त्याचा मार्क मिळत नाही, कारण हे यायलाच पाहिजे. हे 4 मार्काला असतं. प्रश्न 8वा जो आहे तो संकल्पना स्पष्ट करा. यामध्ये समजा जर 2 मार्काला आहे हे, तर कमीत कमी 2 मार्काला 4 तरी त्यांनी पॉइंट्स लिहिले पाहिजे. मुलांना असं काही गैरसमज होतो कधी कधी की 2 मार्कालाच आहे तर कुठले तरी 2 पॉइंट्स लिहिले तर चालेल, आपल्याला पूर्ण मार्क मिळतील की काय, पण तसं नाही. 2 मार्काला त्यांना कमीत कमी 4 पॉइंट लिहिणं अपेक्षित आहे. प्रश्न 8वा ब जो आहे तो सूचनानुसार कृती करा. यामध्ये त्यांनी ओघ तक्ता दिलेला असतो, त्याला पर्याय संकल्पना चित्र पूर्ण करा असतो. दोघांपैकी 1 प्रश्न जो आहे तो 2 मार्काला मुलांनी सोडवणं अपेक्षित आहे. यामध्ये शेवटचा प्रश्न जो आहे तो 9वा थोडक्यात उत्तरे लिहा. यामध्ये कोणतेही 2 प्रश्न विचारलेले असतात, पैकी त्यांनी 1 प्रश्न सोडवायचा आहे, तोही 2 मार्काला असतो. 2 मार्कासाठी त्यांनी 4 जे पॉइंट जे आहेत ते लिहिणं अपेक्षित आहे. असा 40 मार्काचा इतिहासाचा लेखी पेपर असतो. म्हणजे एकूण 9 प्रश्न असतात. 9 प्रश्नांपैकी थोडक्यात लिहा, तुम्हाला सुद्धा कळालं, स्पष्टीकरण द्या आहे, चुकी बरोबर सकारण सांगायचं आहे. त्याचबरोबर रिकाम्या जागा सुद्धा आहेत, चुकीची जोडी ओळखायचं. तर 2 भाग आपण केले, जसं की इतिहास आणि राज्यशास्त्र आणि दुसरा भूगोल. आता इतिहास आणि राज्यशास्त्रामध्ये तुम्ही डिवायडेशन जसं सांगितलं 28 मार्काला आणि 12 मार्काला. तर मॅम मला विचारायचंय की 28 आणि 12 पैकी ज्या मुलांना थोडी कमतरता आहे आकलन क्षमतेची किंवा अभ्यास केलाय पण लक्षात राहत नाही, अशा मुलांनी कोणत्या प्रश्नांवर फोकस केला पाहिजे जेणेकरून त्यांना व्यवस्थित मार्क मिळतील? जसं की आता रिकाम्या जागा आहेत, यामध्ये खाली 4 ऑप्शन पण दिसतात, त्यामुळे पटकन आठवण्यासाठी सुद्धा तिथे मदत होते. म्हणजे आठवून लिहायचं, जसं की थोडक्यात लिहा, स्पष्टीकरण, हे थोडंसं अवघड जातं. तर यापैकी कोणते प्रश्न त्यांनी बघितले? मी आता सुरुवातीलाच थोडंसं सांगितलेलं आहे की मोस्टली स्वाध्याय मधले प्रश्न 99% येतात. तर रिकाम्या जागा असू दे, विधाने पूर्ण करू असू दे किंवा चुकीची जोडी असू दे, हे मोस्टली त्यांनी स्वाध्याय मधलं जर कव्हर केलं सर्व प्रश्न तर त्यांना नक्कीच चांगले मार्क मिळतील असं मला. म्हणजे स्वाध्याय आणि आपलं पुस्तक वाचणं फार गरजेचं. म्हणजे धडे वाचणं याला पर्याय नाहीच आहे. बरेच मुलांना असं वाटतं की पुस्तकामध्ये धडे कशाला वाचायचे, डायरेक्ट प्रश्न त्यांची उत्तरं जर आपण केली तर ते जास्त चांगलं. पण मुलांना हे कळत नाही की धडा वाचायला दुसरा पर्यायच नाहीये. कोणताही विषय असू दे, विज्ञान असू दे, मराठी असू दे, धडे वाचणे गरजेचे आहे. आता मॅम जसं आता इतिहास आणि राज्यशास्त्र आपण बोलतोय, काही जणांना इतिहास फार किचकट वाटतो, सणावळ्या लक्षात ठेवणं म्हणा किंवा एखादी घटना झाली आहे, तर यासाठी काही टिप्स आहेत का? राज्यशास्त्र पण अगदी तसंच आहे की प्रात्यक्षिक जेवढं चालतं आपल्या लाईफमध्ये ते येतं त्यामध्ये, जसं की मुलं त्या वयाचे आहेत तर तितका व्यावहारिक ज्ञान त्यावेळी नसतं, त्यामुळे राज्यशास्त्र आणि इतिहास सारखे विषय कधी कधी बोरिंग वाटायला लागतात. अशा मुलांसाठी काही म्हणजे टिप्स आहेत का की त्यांनी असं काहीतरी डोक्यात ठेवून हे लक्षात ठेवायला पाहिजे? बऱ्याचदा मुलांना सणावळ्या वगैरे लक्षात ठेवण्यासाठी बरेचसे प्रॉब्लेम्स येतात. तर त्यांना मी असं मोस्टली मी शिकवताना त्यांना असं सांगते की जेव्हा एखादं साल येतं तर ही घटना साधारणपणे तुमचं वय बघा आधी, तुम्ही आता एवढ्या वयाचे ना, साधारणपणे तुमच्या वयाच्या किती आधी ही घटना घडलेली आहे हा एक त्यांना अंदाज बांधायला आम्ही सांगतो. किंवा समजा आता स्वातंत्र्यापूर्वी किती वर्ष आधी, स्वातंत्र्यानंतर किती वर्ष, असा थोडासा आम्ही अंदाज हे करतो. मग मला असं वाटतं त्यांनी सणावळ्या पाठ करताना थोडंसं आपल्या एखादी महत्वाची घटना लक्षात ठेवून की त्या घटनेच्या किती आधी आणि किती नंतर हे जर त्यांनी चांगला सराव केला तर नक्कीच त्यांना सणावळ्या खूप छान लक्षात ठेवता येतील. निश्चितच मॅम, मला वाटते मॅमच्या वर्गात बसलो तर आपण अजून आपल्याला छान शिकता येईल, मला पुन्हा एकदा छान अनुभव मिळेल. पण आता आपण दुसऱ्या विषयाकडे वळूयात, तो म्हणजे भूगोल आहे. भूगोलाचा जो पेपर आहे 40 मार्काचा, त्याची कशी असणार आहे, स्वरूप कसं असणार आहे त्याचं?
भूगोलाचा पेपर जो आहे तो पूर्णपणे याचं काही डिवायडेशन नाहीये. हा पूर्ण 40 मार्काचा लेखी पेपर तुम्हाला सोडवायचा आहे. यामध्ये प्रश्न पहिला जो आहे तो दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व उत्तरपत्रिकेमध्ये पुन्हा लिहा. यामध्ये 4 मार्काला हा प्रश्न येतो. याला ऑब्जेक्टिव्ह नसणार आहेत, ऑब्जेक्टिव्ह आहेत बट पर्यायी 5वा प्रश्न नसणार आहे. मग यातलाही कधी एखादा समजा कठीण आलं एखादं तर त्याचा मार्क मोस्टली मुलं काय करतात, हा एक स्कोरिंग विषय आहे. 40 मार्क हे पूर्ण मिळवणं त्यांना अपेक्षित आहे. मग त्यात एखादी कठीण जोडी आली आणि त्याचा जर त्यांचा मार्क गेला तर त्यांनी जे ठरवलेले 40 पैकी 40 तर तो 39 व्हायला वेळ लागत नाही. बरोबर. म्हणजे इथे जे आहेत ऑब्जेक्टिव्ह जे आहेत आपल्याला व्यवस्थित पाठ असले पाहिजे. प्रश्न दुसरा जो आहे तो वेगळा घटक ओळखा. यामध्ये सुद्धा पर्याय दिलेले असतात. 4 पैकी 4 प्रश्न मुलांना सोडवायचे आहेत. प्रश्न तिसरा जो आहे तो टिपा लिहा. यामध्ये 3 टिपा दिलेल्या असतात, पैकी 2 त्यांनी 4 मार्काला सोडवायचे आहेत. इथे पण मॅम तसंच आहे का की म्हणजे 4 पॉइंट तर प्रत्येकचे 4 पॉइंट असले पाहिजे जसं मगाशी आता 2 मार्काला आहेत तर कमीत कमी 4 पॉइंट असले पाहिजे. त्यातही समजा 4 पॉइंट मध्ये उत्तर कव्हर होत नसेल तर 5वा 6वा पॉइंट लिहिणं गरजेचं आहे. मुलांना वाटतं की चला 4 पॉइंट लिहिले झालं आपलं, पण त्यात उत्तर कव्हर होत नाहीये. जसं परतीचा पाऊस, मान्सून असा प्रश्न आलेला आहे आणि 4 पॉइंट मध्ये बाकीची सगळ्या गोष्टी आहेत बट शेवटचा जो मेन जो टॅग लाईन आहे ती नसेल तर ते उत्तर पूर्ण होत नाही. तर कधी कधी 5वा 6वा पॉइंट पण लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर चौथा प्रश्न जो आहे तो नकाशा आराखड्यात पुढील माहिती भरा आणि सूची तयार करा असतं. तर मोस्टली आपल्याला 10वीला पोर्शन मध्ये ब्राझील आणि भारताचा असा नकाशा आहे. ब्राझील किंवा भारताचा नकाशा बोर्डाच्या परीक्षेमध्ये येईल. तर यामध्ये तुम्ही अभ्यास करताना मागील 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका पाहणं गरजेचं आहे आणि त्यातील कोणते प्रश्न आलेले आहेत ते तुम्ही स्वतः नकाशामध्ये भरून बघितले पाहिजे. विषय शिक्षकांकडून तपासून घेतले पाहिजे मला असं वाटतं. कारण की फक्त आपल्या समोर जेवढे पॉइंट्स येतील, समजा साओ फ्रान्सिस्को नदी आहे, मी 4-5 म्हणजे 2 प्रश्नपत्रिका बघितल्या फक्त, तर तुमचा तो प्रश्न कव्हर होत नाही. मागील कमीत कमी 5 वर्षाचे पेपर तुम्ही बघणं अपेक्षित आहे. ती ठिकाणं नक्की कुठे आहेत तेही मुलांनी बघितलं पाहिजे. त्यानंतर नकाशा वाचन करून त्या संबंधी प्रश्नांची उत्तरे लिहा. यामध्ये कोणतेही 4 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. 5 येतात, पैकी 4 प्रश्नांची उत्तरं आपल्याला सोडवायची असतात. यामध्ये पण आता भूगोलाच्या पाठ्यपुस्तकामध्ये बरेचसे नकाशे दिलेले आहेत, त्यावरून बरेचसे प्रकरण आहेत. तर त्याचाही सराव व्यवस्थित केला पाहिजे. पुस्तकाचं जर स्वरूप बघितलं तर मोस्टली अगोदरची पुस्तकं कशी असायची मॅडम की डायरेक्ट स्पष्टीकरण असायचं, पण आता पुस्तकामध्ये थोडा बदल केलेला आहे, तो खूप उत्तम केलेला आहे. तर नकाशा दिलेला असतो आणि काही प्रश्न दिलेले असतात. त्या प्रश्नांची उत्तरं सोडवता स्पष्टीकरण मुलांना स्वतःच समजतं. म्हणजे शिक्षकांनी वेगळ्या पद्धतीने स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. म्हणजे त्यांनाच त्यांच्या प्रश्नांच्या उत्तरामध्ये स्पष्टीकरण समजलेलं असतं. तर ते स्पष्टीकरणाचा सराव जो आहे तो मुलांनी जास्त चांगल्या पद्धतीने केला पाहिजे. प्रश्न 5वा जो आहे तो भौगोलिक कारणे लिहा असं असतो. 4 प्रश्न दिलेले असतात, पैकी 2 त्यांनी सोडवणं अपेक्षित आहेत. प्रत्येक प्रश्न जो आहे 3 मार्काला असतो. सेम 3 मार्कासाठी 6 पॉइंट्स लिहिणं त्यांना अपेक्षित आहे. प्रश्न 6वा जो आहे तो आलेखाचा असतो. एक आलेख काढा दिलेला असतं 3 मार्काला आणि त्याच आलेखावरून प्रश्नांची उत्तरं द्या असं 3 मार्काला असतं. तर हा आलेख जो काढणं जो आहे तो त्यांनी व्यवस्थित काढला पाहिजे. आलेख काढताना त्यांना काही प्रकार आहेत. स्तंभालेख आहे, जोड स्तंभालेख आहे, रेषालेख आहे, जोड रेषालेख वगैरे, बहुरेषालेख असं आहे. तर पैकी 3 मार्काला त्यांनी प्रमाण लिहिणं अपेक्षित आहे, त्याचं टायटल देणं अपेक्षित आहे, प्रमाण लिहिणं अपेक्षित आहे, प्रमाण योग्य पद्धतीने घेणं अपेक्षित आहे. तर या सर्वाला 3 मार्क आहे. त्यानंतर 3 प्रश्न जे आहेत ते त्यांचे त्याच आलेखावरून प्रश्नांची उत्तरं द्या. आणि जर एखाद्या मुलाला हा प्रश्न पूर्णपणे कठीण वाटला तर त्याला और प्रश्न असतो. आलेखाचे वाचन करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहा. यामध्ये 6 प्रश्न येतात. 6 प्रश्नापैकी प्रत्येक प्रश्नाला जो आहे प्रत्येकी 1 मार्क असे 6 मार्काला हा प्रश्न असतो. म्हणजे आलेखाच्या प्रश्नाला
पर्यायी असा और प्रश्न असतो. आता एखाद्याला वाटलं की याच्यामध्ये मला थोडी शंका आहे की माझी उत्तरं चुकतील आणि मला हा पण येते, तर मी दोन्ही लिहू शकते. हा, दोन्ही लिहू शकतात. पैकी ज्याला जास्त मार्क असणार आहेत ते आम्ही घेणार आहोत. आणि यामध्ये शेवटचा प्रश्न जो आहे, पुढील प्रश्नांपैकी उत्तरे सविस्तर लिहा. 3 प्रश्न दिलेले असतात, पैकी 2 लिहायचे असतात. हा जो प्रश्न जो आहे तो 8 मार्कांचा असतो, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 4 मार्क आहेत. 4 प्रश्नांसाठी 8 पॉइंट्स लिहिणं अपेक्षित आहे. आणि मोस्टली हे प्रश्न अगदी सोपे असतात, की जसं कारखान्याला समजा तुम्ही भेट देणार आहात, तर कारखान्याला भेट दिल्यानंतर तुम्ही प्रश्न कोणते विचारणार. म्हणजे काही प्रश्न जे आहेत ते तुम्ही मागील 5 वर्षे प्रश्नपत्रिका बघितल्या तर रिपीट झालेले प्रश्न आहेत. 5 प्रश्नपत्रिकांचा सराव केल्यानंतर तुमचा ह्या प्रश्नांचा पूर्ण सराव होणार आहे. क्षेत्र भेटीला जाताना तुम्ही सोबत काय काय घेणार त्याची यादी तयार करा. तिथे तुम्ही कोणती सावधानी घ्याल किंवा कोणती काळजी घ्याल. हे रिपीट झालेले प्रश्न, मोस्टली प्रश्न जे आहेत ते रिपीटेडच असतात. फक्त मुलांनी थोडासा सराव केला तर उत्तम मार्क मिळवू शकतात. आणि मला असं वाटतं इतिहासापेक्षा भूगोल जे आहे ते तुम्हाला नक्कीच सोपं जाईल, कारण की यामध्ये मोठे प्रश्न फक्त जे विचारपूर्वक लिहायचे असतात ते फक्त 4 लिहायचे आहेत मुलांना. म्हणजे भौगोलिक कारणं 2 आणि सविस्तर उत्तरे 2. या व्यतिरिक्त मोठे प्रश्न नाही. त्यामुळे भूगोल तुम्ही अतिशय उत्तम पद्धतीने लिहू शकतात असं मला वाटतं. म्हणजे चांगलंच मॅम, खूप छान पद्धतीने तुम्ही आम्हाला सविस्तर समजावलेलं आहे. पण माझा पुन्हा एकदा भूगोलसाठी हा प्रश्न असेल की आता तुम्ही जसं आलेख लिहा म्हटला किंवा नकाशा वाचन आहे, याचं प्रॅक्टिस रोज सकाळी किंवा संध्याकाळी काही टिप्स शिक्षक देतात. सकाळी तुम्ही या टायमिंगला जर बसून केलात तर तुमच्या ते पक्क नेहमी लक्षात राहतं. म्हणजे आम्ही आमच्या वेळी केलेलं जे नकाशा वाचन असेल किंवा आलेख म्हणा, ते आम्हाला आजही लक्षात राहतं, कारण आम्ही आमच्या शिक्षकाने दिलेल्या टिप्स वापरल्या. तसं तुमच्या काही आहेत? अच्छा, मला असं वाटतं प्रत्येक गोष्टीचा सराव केला पाहिजे. ते प्रश्न आपल्या हाताखालून गेले पाहिजे. म्हणजे अगदी प्रमाण कसं घ्यायचं. आणि मी तर हेच सांगेल की मोस्टली सकाळी लवकर जर आपण अभ्यास केला, सकाळी लवकर उठून, तर तो रात्री केलेल्या अभ्यासापेक्षा जास्त काळ आपल्याला लक्षात राहतो असं वाटतं. आणि नेहमीच आपण म्हणतो ना, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तर हे केलंच पाहिजे की मी एकदा दोनदा करेल आणि मला सगळं येईल असं नाही. अगदी मी सांगताना असंही सांगेल की आपण जेवढ्या वेळा ते वाचू तेवढं जास्त चांगल्या पद्धतीने ते आपल्या लक्षात राहील. काही मुलांना वाटतं की 2 वेळा मी वाचलं झालं, असं नाही. जेव्हा जेव्हा तुम्ही वाचत राहाल तेव्हा तेव्हा ते तुमच्या डोक्यामध्ये साठत राहणार आहे. तर मला असं वाटतं प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तर आलेखाची भूगोलाचा जास्त जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं उत्तम प्रकारे तुम्ही त्याचे मार्क मिळवू शकता. आता परीक्षेला जाण्यापूर्वीचे अगदी 1-2 तास असतात, त्यामध्ये काय केलं पाहिजे? मला आता मी जसं मगाशी सांगितलं की स्वाध्यायमधील प्रश्न जास्त करून येतात, तर मुलांना आम्ही वर्गामध्ये असं सांगतो की साधारणपणे तुम्ही काय करा, फुल स्केपवर विधाने पूर्ण करा. हे प्रत्येक धड्याचे, जसं इतिहासामध्ये 9 धडे आहेत मुलांना, तर 9 धड्याचे विधाने पूर्ण करा. फुलस्केपवर असं सलग लिहा तुम्ही. असं भूगोलाचाही करा. मग दुसरा प्रश्न चुकीची जोडी, अगदी मागील काही प्रश्नपत्रिकेतील चुकीच्या जोड्या, हे एकत्र तुम्ही फुलस्केपवर लिहून ठेवा. फाईल करा वाटल्यास तर. आणि मग या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही परीक्षेला जाताना एकदा नजर टाकावी म्हणून त्या फाईलकडे तुम्ही नजर टाका, असं मला वाटतं, की जेणेकरून त्यांना त्या गोष्टी सहज लक्षात राहून ते परीक्षेला त्यांना उपयुक्त ठरू शकतील. निश्चितच मॅम, खूप छान माहिती दिलात. तुम्ही तुमचा वेळ दिलात, वर्ग सोडून आमच्या सोबत इतक्या छान गप्पा मारलात की जेणेकरून आता बाकीचे जे विद्यार्थी आहेत, आमचं चॅनल जे बघतात प्रेक्षक, त्यांच्या आई वडिलांना, जे मुलं आहेत की खरंच शिकतात आणि 10वी मध्ये आहेत आणि 10वीची परीक्षा त्यांची जवळ आली आणि त्यांना थोडंसं कुठेतरी आई वडिलांना पण ते टेन्शन असतं की मुलाचं काय होईल. तर आई वडिलांसाठी जाता जाता काय सल्ला द्याल? आई वडिलांना तर मी आता असं सांगेल की मला असं वाटतं की अभ्यासाचं बर्डन नको. यावेळेस आपण थोडंसं मुलांच्याही मानसिकतेचा विचार केला पाहिजे. म्हणजे सतत उगाच अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर असं सांगण्यापेक्षा त्यांच्याशी म्हणजे प्रेमाने बोलून अभ्यास करून घेतला पाहिजे, मला असं वाटतं. बाकी त्यांचे खाण्याच्या सवयी किंवा त्यांच्या हेल्थ बाबत आता पूर्णपणे लक्ष देण्याची गरज आहे असं मला वाटतं. तर तुम्ही त्याकडे लक्ष द्या प्लीज. थँक्यू सो मच मॅम. मंडळी, तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल, पूर्ण माहिती आम्ही दिलेली आहे. समाजशास्त्र हा विषय कसा असतो, त्यामध्ये डिवायडेशन मार्कांचं कसं होतं, त्याचबरोबर कोणते प्रश्न सोपे असतात,
प्रश्न लक्षात ठेवण्यासाठी, सणावळ्या म्हणा किंवा विशेष मुद्दे लक्षात ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे हे सुद्धा मॅमने आता सांगितलेलं आहे. त्यामुळे हे जर मुद्दे तुम्ही पाळलात आणि ज्या टिप्स दिल्यात त्या फॉलो केल्या तर निश्चितच तुम्हाला समाजशास्त्र हा विषय येत्या परीक्षेत सोपा जाईल अशी आशा व्यक्त करते आणि इथेच थांबते. धन्यवाद.